नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जनाब संजय राऊत यांनी आज उभाटा गटाच्या ऐवजी राहुल गांधी यांची प्रवक्तेगिरी करण्याचे काम केले. काल राहुल गांधी यांनी जो फुसका बार फोडण्याचा प्रयत्न केला आणि या सुरसुरीमधून केलं, त्यामुळं संजय राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप हे राहुल गांधी करतायत आणि त्याचं समर्थन दुर्दैवानं संजय राऊत करतायत. खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेनं राहुल गांधींसह संजय राऊत यांच्यावर हायड्रोजन बॉम्ब आधीच टाकलेला आहे. वाराणसीच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये. वाराणसीमध्ये काय आहे तर वाराणसीमध्ये सलग 3 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जनतेनं निवडून दिले. हादरे तुम्हाला बसलेत. महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत तुम्हाला हादरे देण्याचं काम केलेलं आहे आणि या हादऱ्यामुळे तुमची उडालेली झोप अजूनही झोप येत नाही तुम्हाला. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं मतरूपी हायड्रोजन बॉम्ब तुमच्यावर टाकला आणि संजय राऊत तुमची झोप उडाली, राहुल गांधींची झोप उडाली, त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीची वायफळ बडबड करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी वाराणसीमधून सलग 3ऱ्यांदा निवडून आलेत. याच्या आधी गुजरातमध्ये सलग 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि देशातल्या 140 कोटी जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व मान्य केलं आणि त्यांना निवडून दिलं. वाराणसीच्या हादऱ्यांच्या गप्पा संजय राऊत यांनी करू नये. महाराष्ट्रातल्या जनतेनं जो तुम्हाला दणका दिलाय त्या दणक्याची आठवण ठेवा. तुम्ही अशाच पद्धतीनं खोटी बडबड करणार असाल तर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत देखील मतदार तुम्हाला बॉम्ब टाकून हादरे दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. पुन्हा एकदा जनता तुम्हाला नाकारेल हे मात्र नक्की. आधी संजय राऊत. खरं तर निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहे का भारतीय जनता पार्टी अजून प्रवक्ते आहेत हे संजय राऊत यांना सांगायचा अधिकार नाही. संजय राऊत हे राहुल गांधी यांचे प्रवक्ते आहेत. ज्या पद्धतीनं राहुल गांधी दिल्लीत बोललं की लगेच संजय राऊत बोलतायत. संजय राऊत यांनी अशा पद्धतीच्या बाता करू नये. सातत्यानं काँग्रेसची प्रवक्तेगिरी करण्याचं काम जे राहुल गांधी बोलतायत ते महाराष्ट्रात येऊन दौंडी पिटून सांगण्याचं काम संजय राऊत करतायत. पण संजय राऊत तुम्ही जो नेता निवडलाय तरी जनता राहुल गांधींना ज्या पद्धतीनं घरी बसवली त्याच पद्धतीनं तुम्हाला देखील घरी बसवण्याचं काम केलंय. काल राहुल गांधी असं म्हणाले की लोकशाही वाचवणं हे माझं काम नाही. याला संजय राऊत समर्थन करतायत का? ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांची प्रवक्तेगिरी करण्याचं काम संजय राऊत करतायत त्यामुळं त्यांनी दुसऱ्याच्या प्रवक्त्याबद्दल बोलू नये. हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं तुम्हाला कोण कुणाचे चापलूस आहेत हे सांगण्याचा अधिकार नाहीत. आधी आपण कुणाची चापलुसी करतोय, आपण सिल्वरची चापलुसी कशा पद्धतीने करतोय आणि मातोश्रीचं मीठ खातोय हे संजय राऊत यांनी ध्यानात ठेवावं. खरं तर ज्या पद्धतीनं संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचं काम करतायत आणि सिल्वरची धुनी भांडी करतायत हे महाराष्ट्राला माहित आहे. खरं तर स्वर्गीय आनंद दिघे यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी करू नये. आनंद दिघे यांनी शिवसेना वाढवली आणि संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचं काम केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम स्वर्गीय आनंद दिघे यांनी केलं होतं. संजय राऊत कुणाचा वारसा पुढे नेत आहेत? संजय राऊत सातत्यानं हिंदू द्रोही लोकांचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत. संजय राऊत सातत्यानं अफजल खानाचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत. संजय राऊत सातत्यानं औरंगजेबाचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत. त्यामुळे अशा संजय राऊत यांनी
आनंद दिघे साहेब असतील यांच्याबद्दल चकार शब्द देखील काढू नये. आधी आपण बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या विचाराबद्दल, यांच्या विचाराची प्रतारणा करून स्वतःचा बँड वाजवण्यासाठी आणि मतांचं लांगुल चालन करण्यासाठी तुम्ही आपली शिवसेना ही हिरवी सेना करून टाकली. तुम्हाला आदरणीय आनंद दिघेजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. खरं तर भुजबळांनी नेमकं काय बोललं मी ऐकलं नाही, मी ऐकून सविस्तर. खरं तर देवेंद्रजी फडणवीस हे सातत्यानं सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम करतात. देवेंद्रजी फडणवीस ओबीसी समाजासाठी आशेचा किरण आहेत. देवेंद्रजी फडणवीस मराठा समाजासाठी आशेचा किरण आहेत. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आशेचा किरण आहेत. कारण त्यांचं नेतृत्व हे बहुजनांना सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात 18 पगड जातीचा विकास झालाय. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार यांना सोबत घेऊन मराठा बांधवांना आरक्षण देण्याचं काम देवाभाऊंनी केलंय. त्यामुळे देवाभाऊ हे फक्त ओबीसी समाजासाठी नाही, मराठा समाजासाठी नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी आशेचा किरण आहेत. खरं तर याला पाडा त्याला पाडा हा महाराष्ट्राचा वारसा नाही. महाराष्ट्र हा सुज्ञ आहे. महाराष्ट्र हा सर्वांना सोबत घेऊन जातो. अशा पद्धतीनं ओबीसी बांधव असतील, मराठा बांधव असतील, हे दोघही गावगाड्यामध्ये एकोप्यानं आनंदानं राहतात. त्यामुळं अशा दोन्ही बाजूनी अशा पद्धतीची वक्तव्य येऊ नयेत. खरं तर भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवाद काय आहे हे भास्कर जाधव यांनी सांगायची गरज नाही. अहो भास्करराव जाधव, तुम्ही आधी राष्ट्रवादीमध्ये होतात, राष्ट्रवादीमध्ये स्थान नव्हतं, त्यामुळे तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात आणि तुम्ही काय राष्ट्रवादीच्या गप्पा मारतायत. राष्ट्रवाद तुम्हाला माहित नाही. राष्ट्रवाद काय असतो हे भारतीय जनता पार्टीतल्या सर्वसामान्य माहिती आहे. पाकिस्तानवर कुणाचं प्रेम आहे? भास्कर जाधव यांना एवढीच हिंमत असेल तर भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना जाऊन विचारावं की जोगेश्वरीमध्ये जेव्हा यांची रॅली निघाली होती तेव्हा पाकिस्तानचे झेंडे यांच्या रॅलीमध्ये कुणी फडकवले होते? पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा उभाटा गटाच्या रॅलीमध्ये कुणी दिल्या होत्या? लोकसभेला जेव्हा उभाटा गटाला जास्त जागा मिळाल्या होत्या तेव्हा पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा, पाकिस्तानचे झेंडे कुणी फडकवले होते? हे भास्कर जाधव यांच्या उद्धव ठाकरे यांना जाऊन विचारावं आणि मग राष्ट्रवादाच्या गप्पा करावा. राष्ट्रवादाबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. पाकिस्तान धार्जिणं कोण आहे? पाकिस्तान धार्जिणे संजय राऊत आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांनी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना आधी सवाल केला पाहिजे. खरं तर भास्कर जाधव हे सातत्यानं प्रसिद्धीसाठी अशा पद्धतीचे आरोप करतायत. देवाभाऊ सगळ्यांना सोबत घेऊन, मराठा समाजाला सोबत घेऊन, ओबीसी बांधवांना सोबत घेऊन प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे आणि प्रत्येकाचं हित जोपासलं पाहिजे या भूमिकेतून काम करतायत. भास्कर जाधव यांना देवाभाऊंवर टीका करण्याचा अधिकार नाही. निश्चितपणे राजकारणामध्ये आपण आपलं वक्तव्य करत असताना अशा पद्धतीनं कुणावर वैयक्तिक टीका करताना थोडासा विचार केला पाहिजे. गोपीचंदजी पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आम्ही करत नाही. परंतु 2 दिवसापूर्वी जेव्हा संजय राऊत अजितदादांबद्दल काय बोलले होते? पाकिस्तानचं रक्त आहे का, अशा पद्धतीची भाषा अजितदादांनी केली होती, तेव्हा ती योग्य होती का? संजय राऊत सातत्यानं अश्लाघ्य भाषेत, अश्लील भाषेमध्ये लोकांवर टीका करतात. अजितदादांबद्दल अतिशय आक्षेपार्ह शब्दामध्ये संजय राऊत यांनी टीका केली होती. तेव्हा यापैकी जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील,
रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, चकार शब्दाने देखील बोलले नव्हते. मी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं समहिंमत असेल तर संजय राऊत यांचा निषेध करावा. वर्षा गायकवाड यांच्या पक्षाची अवस्था दिल्लीपासून गल्लीपर्यंत काय झाली हे वर्षाताई आधी बघावं. वर्षाताई, मुंबईकरांनी तुम्हाला नाकारले आहे. लोकसभेला तुमच्या मुंबईत थोड्याशा जास्त जागा आल्या असतील तरी मुंबईकरांनी महाविकास आघाडीपेक्षा 2 लाख जास्त मतं ही महायुतीला दिलेली आहेत. त्यामुळे मुंबईकर लोकसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टी सोबत होते. विधानसभेच्या निवडणुकीत तर काँग्रेसच्या ठिकऱ्या उडवण्याचं काम महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं केलेलं आहे. त्यामुळे वर्षाताई, महापौराच्या गप्पा तुम्ही करू नका. तुमच्या पक्षाला यावेळेला महापालिका निवडणुकीत 15 जागा आल्या ना तरीही पुरेशा आहेत. आधी उभाटा गट आणि राज ठाकरे तुम्हाला सोबत घेतात का याचा विचार करा. तुमच्या पक्षाची देशामध्ये काय अवस्था आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात सलग 40 पराभव काँग्रेसने बघितलेले आहेत आणि 41वा पराभव हा मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाचा होणार आहे. त्यामुळं महापौराच्या गप्पा तुम्ही करू नका. मत चोरी नाही तर तुमची मती चोरीला गेलेली आहे. काल ज्या पद्धतीनं राहुल गांधी वक्तव्य करत होते ते बघता राहुल गांधी यांची मती चोरीला गेलेली आहे आणि राहुल गांधींच्या सोबत राहून वर्षाताई तुमची देखील मती चोरीला गेली आहे का तपास करण्याची गरज आहे. वर्षाताई, भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यापूर्वी आपल्या पक्षाची मुंबईत काय अवस्था झालेली आहे. आपण मुंबईचे अध्यक्ष आहोत, परंतु मुंबई काँग्रेसमध्ये किती गटतट आहेत, तुम्हाला किती लोकांचा विरोध होतोय हे देखील मुंबईकर बघतायत. खरं तर रोहित पवार यांना महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यांना आता एवढंच काम उरलंय की हा भाजपचा माणूस आहे, तो राष्ट्रवादीचा माणूस आहे, तो काँग्रेसचा माणूस आहे, हा जनता पार्टीचे माणूस आहेत. तर संजय राऊत का सिल्वर ओकचे नोकर आहेत का. संजय राऊत कुणाचा माणूस आहे. संजय राऊत राष्ट्रवादीचा माणूस आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने आपलं वक्तव्य करतात ते बघता ते सातत्यानं सिल्वर ओकची चाकरी करतायत हे स्पष्ट होतंय. रोहित पवार यांचं काय झालंय. रोहित पवार फक्त 1,500 मतांनी निवडून आलेत. मी त्या दिवशी देखील म्हटलं होतं की शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून रोहित पवार महाराष्ट्राला माहित आहेत. त्यापेक्षा रोहित पवार यांचं वेगळं काहीही कर्तृत्व नाही हे आधी त्यांनी ध्यानात ठेवावं. खरं तर संजय राऊत यांना लोकांमधून एकदाही तिकीट दिलेलं नाहीये. संजय राऊत हे आजपर्यंतच्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकदा तरी जनतेमध्ये गेलेत का. एकदा तरी जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेत का हे आधी संजय राऊत यांनी तपासून बघावं आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्रजी फडणवीस, श्रीकांत शिंदे, एकनाथजी शिंदे यांच्यावर टीका करावी. सातत्यानं मागच्या दारामधून राज्यसभा मिळवायची आणि अशा पद्धतीने कांदे सोलायचे हे धंदे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजेत.